हिवाळ्यामध्ये अशी ताजी, कोवळी, हिरवीगार हरभऱ्याची भाजी सहज उपलब्ध होते आणि प्रत्येक घराघरामध्ये ही हरभऱ्याची भाजी आवडीने खाल्ली जाते, बनवली जाते। तर आज आपण बघूया हरभऱ्याच्या पानांची ही भाजी कशी करायची। त्यासाठी बघा, भाजी आणल्याबरोबर ही भाजी अशी जमिनीवर थोडीशी आपटून घ्यायची, म्हणजे ज्या काही आळ्या असतील, काही कचरा धूळ असेल तर ती खाली बसते। तर अशी थोडीशी आपटून घ्यायची। त्यानंतर जे जाड जाड देठ असतात तर ते काढून घ्यायचे आणि कोवळी कोवळी पानं भाजीची घ्यायची। त्यानंतर आपल्याला ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आता आपण भाजी करायला घेऊया। आता बघा, बेसिक अशी फोडणी आहे, सिंपल साधी, जेवढी ही भाजी बनवाल तेवढी ती चवीला छान लागते। त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि साधारणपणे 7 ते 8 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घ्यायच्या आणि त्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली हरभऱ्याची जी भाजी आहे तर ती टाकायची आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, आपण भाकरी करतो, चपाती करतो, त्याच गरम झालेल्या तव्यावर तुम्ही ही भाजी केली तरी चालेल। आता अशा प्रकारे हे आपण थोडीशी मिक्स करून घेतलेली आहे। यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्या। मिठाचा अंदाज येत नसेल तर भाजी तयार झाल्यानंतर मीठ टाकलं तरी चालेल। आता बघा, यामध्ये भिजवलेली जी तूर डाळ आहे तर ती मी टाकलेली आहे। साधारणपणे 3 चमचे भरून तूर डाळ होती, तर ती पाण्यामध्ये 1 तास भिजत ठेवलेली आहे आणि ती इथे मी वापरलेली आहे। बऱ्याच ठिकाणी यामध्ये हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ जी असते तर ती भिजवून देखील वापरली जाते। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जी डाळ आवडते टाकायला ती तुम्ही टाकू शकता। मी इथे तूर डाळ टाकलेली आहे। आता थोडंसं बघा, तेल मी टाकलेलं आहे आणि तेल टाकून पुन्हा आपल्याला ही भाजी थोडीशी परतून घ्यायची आहे। आता झाकून मंद आचेवर फक्त आपल्याला 5 ते 6 मिनिटं ही भाजी शिजू द्यायची आहे। गॅस मंद करायचा, पाण्याचा थोडासा हबका मारायचा आणि झाकण लावून ही भाजी 5 ते 6 मिनिटं शिजू द्यायची। वाफेमध्ये ही भाजी शिजली जाते। आता बघा, 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत, भाजी तयार झालेली आहे। भाजी तयार झाल्यानंतर थोडंसं तेल यामध्ये सोडायचं आणि थोडीशी ही भाजी 1 मिनिटांसाठी परतून घ्यायची, म्हणजे चवीला अतिशय छान लागते ही भाजी। ही भाजी चपाती भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता।